ठाण्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग नव्या रंगात। रस्ता क्रॉस करण्यासाठी वाटसरूच्या मदतीसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची आखणी केलेली असते। त्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पांढरा काळा रंग वापरून पट्ट्या मारण्यात येतात। मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यास सुरुवात केली आहे। आधी पांढरा काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे। त्यामुळे वाहन चालक काहीसे सतर्क झाल्याचे दिसत आहे। त्यातही 3 हातनाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा वाहतूक पोलीस करत असून बदल प्रायोगिक तत्वावर असला तरी तो शहरातील इतर ठिकाणीही करण्याचा पोलिसांचा मानस आहे। फक्त ठाण्यातच नव्हे तर सर्वत्र सिग्नलच्या ठिकाणी महत्त्वाच्या गर्दीच्या रस्त्यांच्या रस्ता क्रॉस करण्यासाठी पांढऱ्या काळ्या स्वरूपात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले सर्वत्र दिसतात। बहुतांशी ठिकाणी आजही ते कायम ठेवण्यात आले आहेत, परंतु ठाणे शहरातील 3 हातनाका परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदललेला आहे। तिथे आता पांढऱ्या आणि लाल रंगात झेब्रा क्रॉसिंग दिसू लागले आहेत। आता ते पटकन नजरेला येऊ लागले आहेत। तसेच वाहन चालक देखील यावरून जाताना सावधताने बाळगत आहेत।